आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि RPI या महायुतीचं खऱ्या अर्थाने कळंबमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच आज कळंब ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली आहे। निवडणूक प्रचारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी मिळतोय। आम्ही आदिवासी ताड्यांमध्ये मोल्यांमध्ये जाऊन ज्यावेळेला पाहतोय त्यावेळेस सगळ्यात जास्त प्रतिसाद जो असेल तो जिल्हा परिषदेचे उमेदवार हरचंद्र निरगुडा तसेच आमच्या कळंब पंचायत समितीच्या उमेदवार ढोळे मॅडम यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद कायमस्वरूपी तशाच स्वरूपाचा राहील। कारण याच्या मागचं एक आहे की समोर आमचे जे उमेदवार आहेत ते जिल्हा परिषदेचे स्थानिक उमेदवार आहेत आणि समोरून जे दुसरे उमेदवार आमच्या विरोधी उमेदवार आहेत ते आयात केलेले उमेदवार या विभागामध्ये आहे। म्हणजे जिल्हा परिषदेचा जो दुसरा उमेदवार आपला आहे तो ह्या जिल्हा परिषदेचा उमेदवारच नाहीये, त्याला मुलाचं स्वतःचं पॉकेटही नाहीये। पण असा जो उमेदवार आहे जिथे आदिवासी विभागामध्ये उमेदवार दिले असताना सुद्धा त्याच्यावरती अन्याय केला आणि दुसरा उमेदवार बाहेरचा उमेदवार त्यांना मिळाला नाही आपल्या विभागामध्ये आणि बाहेरून त्यांना आयात करावा लागला। दुसरा जिल्हा परिषदेचा झाल्यानंतर पंचायत समितीचा उमेदवारी तशा पद्धतीचा त्यांना आमच्या ढोळेबाईंच्या विरोधात त्यांना उमेदवार मिळाला नाहीये, त्यांनी दुसरा उमेदवार नेरळून आयात करून या ठिकाणी आणलेला आहे। तर असे त्यांच्या सर्व उमेदवार जे दोन्ही उमेदवार ते आयात केलेले उमेदवार आहेत। मग आयात केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी कळंब जिल्हा परिषदेमधील आमचे आदिवासी पाडे असतील, आमची गावं असतील, काही साळूक सारखी गावं असतील, मुस्लिम समाजाची गावं असतील, हे लोक आमचे स्वीकारत नाहीयेत आणि हा प्रतिसाद जो आहे तो आमच्या दोन्ही उमेदवारांना अतिशय चांगल्या पद्धतीने तिकडे आमच्या पंचायत समितीचा उमेदवार आहे रेश्माताई जोशी कोशेर पंचायत समितीमध्ये, हिलाही अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे आम्हाला तिन्ही उमेदवार जे आहेत ते तिन्ही उमेदवार आमचे जिंकून येतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि महायुती एवढं जोमाने कामाला लागलेली आहे। त्यात भारतीय जनता पार्टी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, RPI असेल, शिवसेना असेल, सर्वच्या सर्व घटक पक्ष जे आहेत महायुतीचे ते सर्व जोमाने कामाला लागलेले आहेत। कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह जर पाहिला तर आजच या ठिकाणी आम्ही असं डिक्लेअर करतो की तिन्ही सीट महायुतीचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं।